नमस्कार मित्रांनो, श्रेयस लाईफस्टाईल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. निसर्गाच्या कुशीत एखादं शांत, सुंदर आणि मनाला प्रसन्न करून टाकणारं ठिकाण. आजूबाजूला हिरवेगार डोंगर, डोंगरावरून खळाळत खाली येणारा धबधबा आणि त्याच निसर्गरम्य वातावरणात एका गुहेमध्ये वसलेलं प्राचीन शिवालय. कल्पना करा, हे दृश्य प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभं राहिलं तर किती सुंदर वाटेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका निसर्गरम्य आणि आध्यात्मिक ठिकाणी जाणार आहोत. पाटण तालुक्यातील मल्हारपेठ आणि नवा रस्ता परिसराच्या जवळ असलेल्या एराडवाडी येथील सुंदर देवालयाची ही आमची अविस्मरणीय सफर. तर चला, आजचा हा निसर्ग, भक्ती आणि आनंदाने भरलेला प्रवास सुरू करूया. विकेंड आला की कुठेतरी फिरायला जायचं, निसर्गाच्या सानिध्यात एक दिवस घालवायचा, हा आता जणू एक छोटासा ट्रेंडच झाला आहे. आठवडाभराच्या धावपळीनंतर कामाचा ताण, शरीराचा थकवा आणि रोजच्या व्यस्त जीवनातून थोडा वेळ स्वतःसाठी काढणं खूप गरजेचं आहे. अशा वेळी एखाद्या सुंदर निसर्गरम्य ठिकाणी गेली की मन प्रसन्न होतं, शरीराला आराम मिळतो आणि पुन्हा नव्या उत्साहाने पुढचं काम करण्याची ऊर्जा मिळते. म्हणूनच कितीही व्यस्त वेळापत्रक असलं तरी आठवड्यातून निदान एक तरी दिवस निसर्गाच्या सानिध्यात घालवायला हवा. पण फिरायला जायचं म्हटलं की पहिला प्रश्न असतो, नेमकं जायचं कुठे? काही जण म्हणतात जवळपास कुठेतरी जाऊया, तर काहींचं म्हणणं असतं लांब कुठेतरी गेल्याशिवाय फिरायला गेल्याचा फीलच येत नाही. आमचंही असंच काहीच झालं. यावेळी सुरुवातीला आम्ही थोडं लांब असलेलं एक पर्यटन स्थळ निवडलं होतं. आमच्यासोबत होते पाटील सर, पाटील मॅडम आणि त्यांचा छोटासा गोड मुलगा देवांश. आणि साहजिकच श्रेयस तर या ट्रिपच्या नावानेच खूप खुश झाला होता. पण अचानक काही कारणांमुळे ठरवलेलं पर्यटन स्थळ कॅन्सल झालं. आता ट्रिप कॅन्सल झाली म्हटलं की मोठ्यांनी समजून घेतलं असतं, पण श्रेयस काही केले ऐकायला तयार नव्हता. फिरायला जायचं म्हणजे जायचंच, त्याचा हट्ट काही कमी होईना. शेवटी पाटील सरांनीच एक जवळचं आणि सुंदर पर्यटन स्थळ सुचवलं, रुद्रेश्वर देवालय. आणि मग काय, ट्रिपचा प्लॅन पुन्हा तयार झाला. रुद्रेश्वर देवालयाकडे जाण्यासाठी आम्ही पाटील सरांच्या मार्शल गाडीतून निघालो. काही वर्षांपूर्वी सरकारी कार्यालयांमध्ये अधिकारी वर्गासाठी वापरली जाणारी ही मार्शल गाडी. आणि आज त्याच गाडीतून आम्हाला फिरायला जाण्याचा सुंदर योग आला होता. ढेबेवाडीहून आम्ही घाटाच्या रस्त्याने मरळी आणि पुढे नवा रस्ता या दिशेने निघालो. गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण परिसराचं रूपच बदलून गेलं होतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हिरवळ, डोंगरावर पसरलेली हिरवीगार चादर आणि जिकडे नजर जाईल तिकडे निसर्गाचं मनमोहक सौंदर्य, घाटातील वळणावळणाचा रस्ता आणि त्यावरून आमचा सुरू झालेला प्रवास. खरंच प्रवासापेक्षा प्रवासातील हे निसर्गदृश्यच आज जास्त आनंद देणारं होतं. आणि या सगळ्या निसर्गरम्य वातावरणात गाडीमध्ये मात्र श्रेयस आणि देवांश यांचा दंगा जोरात सुरू होता. निसर्ग बाहेर शांत होता, पण गाडीच्या आत मात्र छोट्या वादळांचा धुमाकूळ सुरू होता. घाटाचा रस्ता पार करून आम्ही मरळीजवळील सोनवडे येथे पोहोचलो. सोनवडे हे पाटील मॅडमचं माहेर. देवांशी आजी आजोबा यांची वाटच पाहत होते. आम्ही तिथे पोहोचताच आजोबांनी श्रेयस आणि देवांश या दोघांनाही सोबत घेतलं आणि त्यांना दुकानात घेऊन गेले. आणि मग काय, दोघांसाठी एक पिशवी भरून खाऊ घेऊन देण्यात आला. छोट्या मुलांना फिरायला घेऊन गेलं की त्यांच्या आनंदाचा एक भाग म्हणजे खाऊ, आणि तो मिळाल्यावर श्रेयस आणि देवांश दोघेही अगदी खुश झाले. रुद्रेश्वरला जाऊन आल्यानंतर आपण पुन्हा घरी येऊ असं सांगून आम्ही तिथून पुढच्या प्रवासाला निघालो. नव्या रस्त्याच्या पुढे गेल्यानंतर अखेर आम्ही रुद्रेश्वर देवालयाच्या परिसरात पोहोचलो. डोंगराच्या पायथ्याशी पोहोचताच आम्हाला एक कमान दिसली, रुद्रेश्वर देवालय एराडवाडी. या कमानीतून पुढे गेल्यानंतर डोंगरावर जाण्यासाठी पायऱ्या होत्या. म्हणजे आता गाडीचा प्रवास संपला आणि सुरू झाला पायऱ्यांचा प्रवास. आम्ही गाडीतून उतरलो आणि देवालयाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. श्रेयस आणि देवांश तर अगदी उत्साहाच्या पायऱ्या चढत होते. काही पायऱ्या चढल्यानंतर मात्र आम्ही सरांना विचारायला सुरुवात केली, सर अजून किती लांब जायचं आहे? आणि सरांचं उत्तर होतं, अजून आपल्याला डोंगरावर जायचं आहे. हे ऐकल्यावर पुन्हा पायऱ्या चढण्याचा उत्साह थोडासा कमी झाला. पण काही अंतर पुढे गेल्यानंतर अचानक आमच्या नजरेसमोर जे दृश्य आलं ते पाहून मात्र सगळ्यांचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. आणि डोंगरावरून खळाळत खाली येणारा सुंदर धबधबा आणि त्याच धबधब्याच्या पाठीमागे गुहेसारख्या नैसर्गिक रचनेत वसलेलं रुद्रेश्वर देवालय. डोंगरावरून वाहत येणारं पाणी, धबधब्याचा आवाज, आजूबाजूची हिरवीगार वनराई
आणि त्याच परिसरात असणारं प्राचीन शिवालय. हे संपूर्ण दृश्य पाहताना मनात एकच विचार आला, निसर्ग आणि अध्यात्म यांचा इतका सुंदर संगम क्वचितच पाहायला मिळतो. धबधब्याच्या खाली काही लहान मुलं आणि पर्यटक पाण्यात मनसोक्त आनंद घेत होते. कोणी फोटो काढत होतं, कोणी व्हिडिओ शूट करत होतं, तर काही जण त्या थंडगार पाण्यात उभं राहून निसर्गाचा आनंद घेत होते. काही क्षण आम्हीही या सुंदर दृश्याचा मनमुराद आनंद घेतला आणि त्यानंतर देवालयाच्या आत प्रवेश केला. गुहेमध्ये वसलेलं हे देवालय पाहताना एक वेगळाच अनुभव येतो. प्राचीन काळातील दगडांमध्ये केलेलं कोरीव काम, गुहेतील दगडी खांब आणि अगदी मध्यभागी असलेलं सुंदर शिवलिंग यामुळे संपूर्ण परिसरात एक वेगळंच भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. गुहेच्या बाहेर खळाळत वाहणारा धबधबा, आत प्राचीन दगडी रचना आणि मध्यभागी रुद्रेश्वराचं शिवलिंग. खरंच हे दृश्य मनात कायमचं कोरलं जावं असंच होतं. रुद्रेश्वर शिवलिंगाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही गुहेच्या बाहेर आलो. तिथे सर्वांनी काही फोटो काढले आणि सुंदर ठिकाणच्या आठवणी आपल्या कॅमेऱ्यात साठवून घेतल्या. गुहेच्या बाहेर आल्यानंतर देवांश आणि श्रेयसच्या नजरेस पडला आणखी एक छोटासा धबधबा आणि मग सुरू झाला दोघांचा नवीन हट्ट, तिकडे जायचं. छोट्या मुलांच्या हट्टाला नाही म्हणणं म्हणजे अवघडच. त्यामुळे आम्ही त्या छोट्या धबधब्याकडे निघालो. जवळ गेल्यावर तो धबधबाही खूपच सुंदर दिसत होता. तिथेच पाटील सरांना थोड्या उंचीवर आणखी एक गुहा दिसली. सर त्या गुहेजवळ गेले आणि आम्ही त्यांचे काही फोटो आणि व्हिडिओ शूट केले. पण इकडे श्रेयस आणि देवांचा दुसरा कार्यक्रम सुरू झाला होता. आम्हाला धबधब्याखाली जायचे. शेवटी पाटील सर दोघांनाही धबधब्याच्या जवळ घेऊन गेले आणि तिथे दोघांनी काही सुंदर फोटो आणि व्हिडिओ आम्ही शूट केले. पण देवांचा हट्ट अजून संपला नव्हता. त्याला आता धबधब्याच्या खाली पडणाऱ्या पाण्यात भिजायचं होतं. डोंगरावरून खाली येणारं ते थंडगार पाणी पाहून त्याची इच्छा आणखीन वाढली. शेवटी त्याचा हा छोटासा हट्ट पूर्ण करण्यात आला आणि मग डोंगरावरून पडणाऱ्या त्या थंडगार पाण्याखाली देवांशने मनसोक्त मजा केली. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. लहान मुलांच्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण झाल्या की त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद, तोच तर अशा ट्रिपचा खरा आनंद असतो. यानंतर आम्ही पुन्हा वर आलो. शेजारीच झाडाखाली बसण्यासाठी एक छान जागा होती. तिथे हेमा, श्रेयसची मम्मी आणि देवांची मम्मी यांनी काही सेल्फी आणि फोटो काढले. थोडा वेळ तिथे बसून आम्ही विश्रांती घेतली, काही गप्पा मारल्या, काही फोटो काढले. आणि मग पुन्हा एकदा आम्ही देवालयाच्या बाहेरील मोठ्या धबधब्याजवळ आलो, काही फोटो काढले. धबधब्यातून वाहत येणाऱ्या थंडगार पाण्यात काही वेळ बसून आम्ही निसर्गाचा मनसोक्त आनंद घेतला. फोटो, व्हिडिओ, गप्पा आणि निसर्गाची ती सुंदर अनुभूती सगळं काही कॅमेऱ्यात आणि मनात साठवत आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो. डोंगरावरून खाली उतरताना एका ठिकाणी आम्ही थोडा वेळ बसलो. मरळीहून आजोबांनी दिलेला खाऊ सगळ्यांनी मिळून तिथे खाल्ला. खाऊ संपल्यानंतर पुन्हा पायऱ्या उतरत उतरत आम्ही खाली आलो. निसर्गाचं हे सुंदर रूप डोळ्यात साठवलं, कॅमेऱ्यात आठवणी जपल्या आणि मग आम्ही गाडीत बसलो. नवा रस्ता मार्गे पुन्हा मरळीला देवांच्या आजी आजोबांकडे निघालो. तिथे पोहोचल्यानंतर चहा नाश्ता केला, आजी आजोबांसोबत थोड्या गप्पा मारल्या आणि काही वेळ तिथे थांबल्यानंतर आम्ही पुन्हा ढेबेवाडीच्या दिशेने निघालो. गाडीतून परत येताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसणारे हिरवेगार डोंगर पुन्हा एकदा मनमोहून घेत होते. तेवढ्यात रस्त्यात आम्हाला एक सुंदर गणेश मंदिर दिसलं. मग विचार केला, इथे आलोच आहोत तर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊनच पुढे जाऊया. आम्ही गाडी थांबवली आणि मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.
मंदिरातील गणपतीची मूर्ती अतिशय सुंदर होती. दर्शन घेतल्यानंतर बाहेर आलो आणि श्रेयस आणि देवांच्या नजरेस पडलं मंदिराच्या बाजूला असलेलं छोटंसं गार्डन. गार्डनमध्ये झोके होते, घसरगुंड्या होत्या आणि मुलांना खेळण्यासाठी छान जागा होती. मग काय, पुन्हा एकदा सुरू झाला दोघांचा हट्ट. आता एवढ्या सुंदर ठिकाणी आल्यानंतर मुलांचा हा हट्ट पूर्ण करायलाच हवा होता. मग आम्ही सगळेच गार्डनमध्ये गेलो. श्रेयस आणि देवांशने झोके घेतले, घसरगुंडीवर खेळले आणि मोठ्यांनीही मुलांसोबत त्या क्षणांचा मनसोक्त आनंद घेतला. खेळून झाल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही गाडीत बसलो आणि ढेबेवाडीच्या दिशेने निघालो. आता संध्याकाळ झाली होती. घाटातील वळणावळणाचा रस्ता, दोन्ही बाजूंना पसरलेले हिरवेगार डोंगर आणि मावळतीच्या प्रकाशात बदलत जाणारं निसर्गाचं रूप. प्रवासाचा शेवट जवळ येत होता, पण निसर्ग मात्र प्रत्येक वळणावर एक नवीन दृश्य दाखवत होता. थोडं पुढं गेल्यानंतर घाटातील एका उंच ठिकाणी आम्ही गाडी थांबवली. सगळे गाडीतून खाली उतरलो आणि काही क्षण फक्त त्या अद्भुत निसर्गाकडे पाहत उभे राहिलो. खाली दूरवर दिसणारा परिसर, समोर पसरलेले हिरवेगार डोंगर आणि संध्याकाळची शांतता. त्या क्षणी जाणवलं, कधी कधी मनाला आनंद देण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते. निसर्गाच्या सानिध्यात घालवलेले काही क्षण मनाला पुन्हा ताजतवाने करून जातात. आणि आम्ही तिथे काही फोटो काढले, काही सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद केले आणि या निसर्गरम्य प्रवासाच्या आठवणी मनात साठवून पुन्हा ढेबेवाडीच्या दिशेने निघालो. तर मित्रांनो, अशी होती आमची रुद्रेश्वर देवालयाची ही छोटीशी पण खूपच सुंदर आणि अविस्मरणीय ट्रिप. या प्रवासामध्ये आम्हाला काय मिळालं? निसर्गाचा सुंदर अनुभव, रुद्रेश्वराचं शांत आणि भक्तिमय दर्शन, धबधब्याचं थंडगार पाणी, मुलांचा निरागस आनंद, कुटुंब आणि मित्रांसोबत घालवलेले सुंदर क्षण आणि आयुष्यभर लक्षात राहतील अशा अनेक आठवणी. खरंच रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून थोडा वेळ काढून निसर्गाच्या सानिध्यात गेलं की मनाला मिळणारा आनंद काही वेगळाच असतो. म्हणून तुम्हीही वेळ मिळेल तेव्हा अशा निसर्गरम्य ठिकाणी नक्की फिरायला जा, कुटुंबासोबत वेळ घालवा आणि आयुष्यातील सुंदर क्षण मनापासून जगा. तर मित्रांनो, रुद्रेश्वर देवालयाची आमची ही ट्रिप तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अजूनही तुम्ही श्रेयस लाईफस्टाईल हे आपलं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा. अशा सुंदर प्रवासांच्या, निसर्गरम्य ठिकाणांच्या आणि आपल्या रोजच्या आयुष्यातील छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणांसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत राहा श्रेयस लाईफस्टाईल. धन्यवाद.